यानंतर बघूयात राजकीय बातम्या। महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी कर्नाटकात प्रवेश करू नये, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा इशारा। महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यावरून नव्या वादाची शक्यता। आपल्या सीमा पाहून राज्य सरकारनं सुविधा पोहोचवाव्यात, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य चुकीचं नाही, अशोक चव्हाणांकडून सिद्धरामय्यांच्या वक्तव्याचं समर्थन। राज्यांनी आपापल्या सीमावर्ती भागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे। लोकांमध्ये दुर्लक्ष त्यांच्याकडे होण्याची भावना वाढत चालली आहे आणि त्यामुळे त्या राज्यांनी आपल्या सीमावर्ती भागात अधिक लक्ष द्यावं आणि ते काय त्यांनी जे वक्तव्य केलं कर्नाटकने काय चुकीचं नाहीये। शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी शंकराचार्य कुठे होते, तेव्हा गागा भट्टाला का यावं लागलं? राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसाठी शास्त्राचा आधार देणाऱ्या शंकराचार्यांना प्रकाश महाजन यांचा सवाल। शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होताना शंकराचार्य कुठे होते? शेवटी गागा भट्टाला निर्णय द्यावा लागला। हिंदू धर्मातून जबरदस्तीनं बाटवलेल्या गेल्या लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घ्यायचंय, ही शिवाजी महाराजांच्या भूमिकेला कोणत्या शंकराचार्याने पाठिंबा दिला? मोठी ऑफर आली तरी हुरळून जाणार नाही, केंद्रीय मंत्र्यांना भेटून काम करून घ्या। मध्यस्थांकडून केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी निरोप, राजू शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट। अशा ऑफर आल्या तरी सुद्धा त्याला विरघळून जाण्याइतपत मी काही लेचापेचा नाही आहे। कुणाशी संपर्क साधणं, कुणावर बोलणं किंवा चर्चा करणं हा प्रश्नच उद्भवत नाही आहे। आम्ही स्वतंत्रपणाने निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। वंचित बहुजन आघाडीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरू, 15 दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय होईल, नाना पटोलेंची माहिती। 15 दिवसामध्ये आम्ही पूर्ण जागेचं जे कोण कुठून जागा लढतील, कोण उमेदवार राहतील ते आम्ही 15-20 दिवसामध्ये तुम्हाला आम्ही तुमच्या समोर मांडू। रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजेंमध्ये जवळीक वाढली, निंबाळकरांच्या घरी दोघांची भेट, स्थानिक राजकारणासंबंधी चर्चा झाल्याची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार उद्या सोलापूर दौऱ्यावर, मोदींच्या हस्ते 15,000 घरांचं चावी वाटप होणार, तर शरद पवारांचं पंढरपूर आणि मंगळवेढ्यामध्ये बैठक आणि मेळाव्यांचं आयोजन। महाविकास आघाडीला 40 जागा मिळणार असा सर्वे असल्यानं भाजप घाबरली आहे, म्हणूनच मोदींचे महाराष्ट्र दौरे वाढले, त्यांना प्रचारक म्हणून यावं लागतंय। भाजपला उतरती कळा लागली, नाना पटोलेंचा मोदींच्या दौऱ्यावर निशाणा। फेब्रुवारीपासून शरद पवार लोकसभेच्या मैदानात बूथ प्लॅनिंग आणि प्रचाराची रणनीती आखणार, एका आठवड्यामध्ये 2 मतदारसंघांचा आढावा घेणार।